नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता वाजलेले संध्याकाळचे 4:30 आणि आम्ही चाललेलो आहे शिर्डीला, कारण की पप्पाचा बर्थडे आहे उद्या 5 तारखेला। ॲटो पण रेडी आहे आपल्यासोबत गाईज, आपली पूर्ण फॅमिली आणि नंदा मी आणि माझ्या मम्मीची मम्मी येते, तर मम्मी पण रेडी आता। याच्यामध्ये घेतलेलं गाईज खायचं सामान आणि इथं पर्सच आहे, मम्मीची चार्जर वगैरे मागं ठेवलेले आपण सगळे जितके पण बॅग्स वगैरे आहे। हे बघ पूर्ण भरलेलं आहे गाईस। हे आहे आपण नवीन जॅकेट घेतलेलं, ते ह्याच्यात ब्लँकेट, ह्याच्यात कपडे। नंदा मी पण येते चला। आणि माय येऊ लागलेली गाईस आपल्यासोबत, ती आहे ना बस स्टँडला आहे। तर आपल्याला बस स्टँडला जायचं आता आणि पहिले मायाला रिक्षात बसून घेऊ आणि लगेच निघू गाईस आपण। तर पुढे गेल्यावर लक्ष येईल। हां, थंडी वाजली तेव्हा समजेल त्यांना। टोपी घेतलेली नाही पप्पाने, हां ना। इथून सुरुवात आहे का नाही आता? ओम नमः शिवाय। आता आपण आलेलो आहे गो गॅसवर गॅस भरण्यासाठी। 5 वाजले तर गाईस आई आलेली आपली, आता आपण निघूया डायरेक्ट। आता आपण थांबलेलो इथं नाश्ता करण्यासाठी। नंदा मी घेते वडापाव वगैरे घेते गाईस ती, आणि 40 किलोमीटर रस्ता आपण पार केलेला आहे। 5 वाजता निघलो होतो आपण, 45 मिनटं झालेले आता आपल्याला। 40 किलोमीटर पार केलेलं आपण। उतरलं की याला मोकळं भेटलं इंजन थंड होण्यासाठी। तर काही शिर्डी इथनं आहे ना 130 किंवा 40 किलोमीटर येतं, म्हणून आम्ही याच्यातच घेतलेलं आहे पार्सल रिक्षामध्ये। इथंच बसून खाऊ आणि लवकर जाऊ गाईस, कारण की संध्याकाळ होऊ लागली ती, आता अंधार होऊन जाईल। द्या वडापाव। वडापाव किती छोटे इथलचे, भाज्यासारखे तर वडापाव आहे। हो येस। सगळ्यांना वाजती गाईस थंडी। हे बघा सगळ्यांनी कपडे रुमाल बांधून घेतलेले डोक्याला, आणि बाहेर अंधार झालेला आहे। हे बघा आम्ही इथं बसलेलो आहे, इथं जार आहे। थांबलेलो आपण इथं चहा पिण्यासाठी। मी तर पित नाही, मम्मी पप्पा तेच पिणार आहे। खूप वेळचं बसलेलं आहे गाईस, आता पण आकडून गेलेले आपले मस्त। आणि पोहोचलेलो आहे आपण शिर्डीमध्ये, आहे की नाही गाईस? पोहोचलेलो आहे शिर्डीमध्ये, आता जवळच आहे। आता आम्ही चाललेलो आहे शिर्डीमधल्या भक्तिनिवासमध्ये रूम घेण्यासाठी। तर चला जाऊया गाईस, रूम वगैरे घेऊ। हे बघा शिर्डीचा भक्तनिवास आहे, इथं तुम्हाला रूम वगैरे भेटून जाणार। गाईस काय कॉस्ट लागते मी तुम्हाला नंतर सांगेन। तर गाईस पोपट झालेला आहे आपला, रूम नाही इथं, रूम फुल झालेले आहे। आता काय करायचा विचार करू, पण फॉर्मच नाही गाईस तिथं फॉर्म भरायला फॉर्मच नाही। सेकंड भक्तिनिवासमध्ये आलेलो आहे, कारण की गाईस भक्तिनिवास इतकं स्वच्छ आणि छान असतं ना, हॉटेल रूम्स घ्यायची गरज नाही पडत गाईस। तुम्ही पण शिर्डीला आले तर भक्तिनिवासमध्येच थांबा। हे बघा साई आश्रम कक्ष, इथं चेक करू गाईस रूम आहे का तर गाईस हे शिर्डीमधलं सर्वात मोठं भक्तिनिवास आहे। इथं पण रूम फुल आहे गाईस, आम्हाला रूम नाही भेटलेली। आता पप्पा इन्क्वायरी करतायत इथं प्रायव्हेट रूमसाठी। चेक करू आपण आता काय होतं आता गाईस। हॉटेल रूम्स पण म्हणजे फुल झालेले आहे शक्यतो जास्त, बघू भेटली तर। आता प्रायव्हेट रूम घेतलेली आता, आणि आता आपण चाललेलो आहे भोजनालयामध्ये जेवण करण्यासाठी। पार्किंगमध्ये लावलेली आपण रिक्षा, इथं पाळणे वगैरे चाललेलो आहे भोजनालयामध्ये। तुम्हाला पण दाखवतो गाईज मी कसं आहे भोजनालय वगैरे। हे आहे साई ट्रस्टचं भोजनालय। खूप जास्त गर्दी गाईज, कारण की न्यू इयर म्हणून खूप सारे लोक आलेले इथं।
किती गर्दी आहे बघा. तिकीट काढावं लागते. तर भैयाने 6 तिकीट काढून ठेवलेले आहे. ते बघा तो तिथं भैया आहे. तुम्हाला पण दाखवतो मी कसं येतं जेवण वगैरे. तसं तर खूप छान असतं काहीच. बसलेलो आहे आता आपण पंक्तीमध्ये. हे बघा अशा प्रकारे वाढलं जातं काही तिथं असं गाडीमध्ये लोड करून. खूप जास्त आवाज आहे, आवाज पण नाही येते. तर काही इथं भेटलेले आपल्याला बटाट्याची भाजी, मटकी, वरण भात आणि पोळी. तर काही जेवण करू आपण. जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण बाहेर जाऊ, थोडेसे फोटोज वगैरे काढू आणि रूमवर जाऊ. तुम्हाला मी रूम पण दाखवतो. खूप म्हणजे जास्त पण छान नाही गाईस, पण नॉर्मल रूम भेटलेले आपल्याला. कारण की इथं खूप मोठ्या हॉटेल्स आहेत, तिथं पण रूम नव्हत्या, त्यामुळं आम्हाला ती घ्यावं लागली. तर काहीच गॉगल घेतलेला आहे आता आपण. नंदा मी ते पुढं आलते, मम्मी पप्पा मी लास्टला होते. आता यांना घ्यायला आलेलो आपण इकडं. हे बघा इथं लावलेली ॲटो. हेच रूमवर गेल्यावर दाखवतो मी तुम्हाला घालून. एकदम मस्त आहे. तर काहीच ऑटो वगैरे पार्क केलेली आहे आणि चला मी तुम्हाला दाखवतो रूम. फर्स्ट फ्लोअरवर आहे गाईस. हे बघा इथनं बाल्कनी, हे आहे एंट्रन्स, 2 बेड आणि इकडं टॉयलेट. तर गाईस हा मला गॉगल आणला होता मी. हे बघा मी करतो ब्लॉगचा एंड. आजचा ब्लॉग पण खूप मस्त झाला आणि नेक्स्ट ब्लॉग पण गाईस खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की आपण उद्या जाणार आहे दर्शनाला आणि जाताना अजून 1-2 स्पॉट करणार आहे. तर गाईस तुम्ही नक्की बघा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.